खूप वेळा असं होतं ना, आपण डोस्यासाठी बटाट्याची भाजी तर बनवतो, पण ती डोस्यावर इव्हनली स्प्रेड होत नाही. तर चला मग आज आपण बनवूया रेस्टॉरंट स्टाईल डोसा बटाटा भाजी. त्यासाठी मी कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून घेतलं आहे. त्यावर राई जिरे घालून छान फुलून दिलेत. त्यानंतर त्यामध्ये थोडा कढीपत्ता घातला आहे. मग त्यावर हिरवी मिरची आणि कांदा उभा स्लाइस करून तो त्यावर घालून घेतला आहे आणि त्यामध्ये 3 लाल मिरची घालून घेतलेली आहे. आपण सगळं छान तेलामध्ये एकत्र परतून घेणार आहोत. कांदा आपल्याला पूर्ण सेपरेट होईपर्यंत भाजायचा आहे, पण तो गुलाबी रंगावर येईपर्यंत परतायचा नाही. डोसा भाजीमध्ये कांदा गुलाबी रंगावर येईपर्यंत आपण परतून घेत नाहीत. आता आपण त्यामध्ये थोडं हिंग घालूया. मी चणा आणि उडीद डाळ थोडीशी पाण्याने धुवून घेतली होती. ती आपण आता त्यामध्ये घालून तेलावर फ्राय करून घेऊ. यासाठी चणा डाळ भिजत घालायची काही गरज नाही. ती भाजीबरोबर तेलावर छान शिजली जाते. यामध्ये चणा आणि उडीद डाळचा फ्लेवर खूप छान येतो. यात मी थोडेसे काजू असे छोटे कट करून घातलेले आहेत. हे ऑप्शनल आहेत. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही घालू शकता किंवा नाही घातले तरीही चालेल. आणि हवं असेल तर तुम्ही यामध्ये मनुकेही घालू शकता. तेही भाजीमध्ये खूप छान लागतात. आता आपण यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ घालून घेऊया. चवीप्रमाणे मीठ घालूया. मी बटाटे कुकरमध्ये 3 शिट्टी काढून ते हाताने असे स्मॅश करून घेतले होते. यामध्ये आपण ते एकत्र करूया. ही भाजी तुम्ही चपाती भाकरीबरोबरही खाऊ शकता. मस्तच लागते. आणि डोशावर तर अगदी रेस्टॉरंट स्टाईल भाजी तयार होते. एकदा नक्की करून बघा. सगळं छान एकत्र करून घेऊ. बटाटे जर कुठे मोठे राहिले असतील तर तेही आपण यामध्ये फोडून घेणार आहोत चमच्याच्या मदतीने. त्यावर नंतर कोथिंबीर घालून घेऊ. सगळं छान असं एकत्र करून तुम्ही बघू शकता बटाटे किती छान शिजलेत. आता आपण यावर थोडंसं पाणी घालून घेऊया. पाणी घातल्यामुळे ही भाजी अजून थोडीशी सैलसर होते आणि ती डोस्यावरती अगदी परफेक्ट स्प्रेड होते. असं पूर्ण एकत्र करून घ्यायचं. पाणी खूप जास्त घालायचं नाही. अगदी थोडंसं पाण्याचा शितडा मारून घेतला का भाजी छान शिजली जाते आणि आपण जी डाळ घातलेली आहे तीही बटाट्याबरोबर मस्त अशी शिजली जाते आणि सॉफ्ट होते की दाताखाली येत नाही खाताना. बघू शकता भाजी किती छान झालेली आहे. आता आपण यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालून घेऊ. त्यामुळे भाजीला अजून छान चव येते. बघा तुम्ही भाजी किती मस्त झाली आहे आणि पाणी काहीच नाही आहे. भाजी एकदम सैलसर आणि खूप छान लागते. अगदी डोशावर परफेक्ट आणि पटकन